पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ज्या लेखकाबद्दल बोलणार आहोत त्यांना आयुष्य फार कमी लाभलं, पण त्यांनी लिहिलेलं साहित्य मात्र 100 वर्ष उलटून गेली तरी आजही रसिकांच्या पसंतीचं आहे. या साहित्यिकानं सुरुवातीला नाटक बघायला येणाऱ्या प्रेक्षकांची तिकीटं तपासण्याचं काम सुद्धा केलं आणि शाळेत मास्तर म्हणून सुद्धा नोकरी केली. पण त्यांचं मन मात्र कायम साहित्यातच रमलं. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, अशा समर्पक शब्दात महाराष्ट्राचं वर्णन करणारे हे श्रेष्ठ साहित्यिक म्हणजे राम गणेश गडकरी. 26 मे 1885 रोजी गुजरातमधील नवसारी येथे राम गणेश गडकरी यांचा जन्म झाला. वयाच्या 8व्या वर्षीच त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती. वयाच्या 9व्या वर्षापर्यंत गडकरींना मराठी सुद्धा बोलता येत नव्हतं, पण त्यानंतर मराठी, संस्कृत आणि इंग्रजी साहित्याचा त्यांनी झपाटल्यासारखा अभ्यास केला. संस्कृतमधील कालिदास आणि भवभूत यांचं साहित्य, मराठीमधील केशवसूत आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, तर इंग्रजीमधील शेक्सपियर आणि मार्क ट्वेन यांसारख्या दिग्गज साहित्यिकांचा गडकरींवर मोठा प्रभाव होता. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण फक्त 1च वर्ष त्यांनी शिक्षण घेतलं. दरम्यानच्या काळात किर्लोस्कर नाटक मंडळीमधील मुलांचे शिक्षक म्हणून ते काम करत असताना ते स्वतः सुद्धा नाटकाविषयी अनेक गोष्टी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शिकत होते. पण तिकडे काही कारणानं मतभेद झाल्यामुळे त्यांनी विदर्भातील बाळापूर या गावी काही काळ शिक्षक म्हणून काम केलं. तिकडून पुन्हा पुण्यात आल्यावर ज्ञानप्रकाशात उपसंपादकाची नोकरी आणि मग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. साधारणपणे 1910 साली नाटकाची पदे लिहिण्यासाठी पुन्हा एकदा किर्लोस्कर नाटक मंडळींबरोबर त्यांनी काम केलं आणि यानंतर मात्र त्यांनी पूर्णपणे लेखनावरच लक्ष केंद्रित केलं. गडकऱ्यांचा धाकटा भाऊ गोविंद अगदी लहान वयातच हे जग सोडून गेला, म्हणूनच गोविंदाग्रज या टोपण नावानं त्यांनी कविता लेखन केलं. मनोरंजन मासिकात 1909 साली प्रदर्शित झालेली अल्लड प्रेमास ही त्यांची पहिली कविता. प्रेम आणि मरण, गुलाबी कोडे, कृष्णकाठी कुंडल, पानपताचा फटका, विरामचिन्हे, मुरली, अरुण, फुटकी तपेली अशा त्यांच्या अनेक कविता लोकप्रिय ठरल्या. 1921 साली वाघबाई जयंती हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला. आजवरी पाहुनी वाट, कठीण 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 किती, गुणी बाळ असा जागसी का, मंगल देशा पवित्र देशा, नाचत ना गगनात, घास घेरे तान्ह्या पाळा, प्रभुपदास नमित दास अशी गीतकार म्हणून गडकरींनी लिहिलेली अनेक गाणी आणि नाट्यपदे आजही रसिक श्रोत्यांच्या मनात घर करून आहेत. कवितांबरोबरच गडकरींनी रंगभूमी मासिकासाठी सवाई नाटकी आणि मनोरंजन मासिकासाठी बाळकराम या टोपण नावांनी विनोदी लेखनही केलं. अतिशयोक्ती, कोटीबाजपणा आणि विडंबनपरता त्यांनी अतिशय चपखलपणे आपल्या विनोदी लेखनात वापरलेली दिसून येते. यासाठी त्यांनी वापरलेली ठकी, तिंबुनाना अशी अनेक पात्रे वाचकांच्या स्मरणात राहतात. रिकामपणाची कामगिरी हा त्यांचा विनोदी लेखन संग्रह 1921 साली प्रदर्शित झाला, तर त्यांचे समग्र विनोदी लेखन 1925 साली संपूर्ण बाळकराम या नावाने प्रसिद्ध झाले. लहानपणापासूनच साहित्यात रुची असणाऱ्या गडकरींनी वयाच्या 17व्या वर्षीच मित्रप्रीती नावाचं नाटक लिहून आपलं लेखन सुरू केलं होतं, पण दुर्दैवानं हे नाटक आज उपलब्ध नाही. 1913 साली रंगभूमीवर आलेलं प्रेम संन्यास हे गडकरींचं पहिलं नाटक होतं. त्यानंतर पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन अशी दर्जेदार नाटकं त्यांनी लिहिली. गडकरींनी लिहिलेलं वेड्यांचा बाजार नावाचं अपूर्ण नाटक चिंतामणराव कोल्हटकर यांनी पूर्ण केलं आणि 1923 साली ते रंगभूमीवर आलं. तरीही गर्वनिर्माणसारखी काही नाटकं त्यांच्या अकाली मृत्यूनं अर्धवटच राहिली. त्यांच्या लेखनातून रंगभूमीवर साकारलेली सुधाकर, सिंधू, तळीराम, गोकुळ, सुदाम, धुंडीराज अशी काही पात्रे अजरामर ठरली. विदर्भातील सावनेर येथे असताना गडकरी क्षयानं आजारी होते, पण त्यावेळी सुद्धा त्यांचं लिखाण मात्र सुरूच होतं. त्यांचं साहित्य जरी कमी असलं
तरी आज कित्येक वर्षांनंतरही मराठी रसिकांवर त्याचा प्रभाव तितकाच आहे. कविता, नाटक आणि विनोदी लेखन अशा साहित्यातील तिन्ही प्रकारात त्यांनी फार कमी काळात आपला ठसा उमटवला. भावबंधन नाटकाचा शेवटचा प्रवेश लिहिल्यानंतर 23 जानेवारी 1919 रोजी राम गणेश गडकरी यांनी अखेरचा श्वास घेतला. 1962 साली आचार्य अत्रे यांनी त्यांचे प्रदीर्घ काळ अप्रसिद्ध राहिलेले साहित्य अप्रकाशित गडकरी या नावानं प्रसिद्ध केलं. 34 वर्षांच्या अल्पायुष्यात गडकरी यांनी लिहिलेलं साहित्य आजही वाचकांना आकर्षित करतं आणि यापुढेही करेल याबाबत तिळमात्रही शंका नाही. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. गडकरींचं कुठलं साहित्य किंवा कुठलं नाटक तुम्हाला आवडतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.